नमस्कार सर्वांना सविनय जय भीम. मी चंद्रशेखर जाधव आपल्या सर्वांचं आपली महासत्ता या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्याला माहित आहे की 1 जानेवारी हा दिवस वेगवेगळ्या अंगाने या देशासाठी एक महत्वाचा दिन असा मानला जातो आहे. एक तर शौर्य दिन आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर याच दिवशी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. याबाबत माझी 2 मुलं आहेत, जय आणि यश, हे काही प्रश्न विचारणार आहेत. तर मी सर्वप्रथम जयला हा माईक सुपूर्द करत आहे. त्याचे प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया. हा जय. नमस्कार, मी जय चंद्रशेखर जाधव. आज मी पप्पांना काही प्रश्न विचारणार आहे. सर्वप्रथम त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर सर्वप्रथम मी माझे 4 प्रश्न पप्पांना विचारत आहे. 1 जानेवारीला आपण शौर्य दिन म्हणून का साजरा केला जातो? हा, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जानेवारी हा प्रतिवर्षी शौर्य दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये मानला जातो. आणि पुण्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखो लोक जात असतात आणि तिथे या विजय स्तंभाचं दर्शन घेत असतात. आपल्याला या विषयासंदर्भात अतिशय मोजक्या शब्दात जर सांगायचं झालं तर या दिवशी हा म्हणजेच 1818 साली फार मोठी संघर्ष झाला होता. आणि हा संघर्ष इतका महत्वाचा आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये म्हणा किंवा त्यापासून जो इतिहास आहे, हा इतिहास असं सांगतो की पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली. मात्र ही लढाई होत असताना तत्पूर्वी आपलंच भारतीय, पण ज्या भारतीयांना म्हणजे ज्या बहुजन समाजातील शूर योद्ध्यांना समानतेचं वागणूक मिळत नव्हती. आणि यासाठी या शूर योद्ध्यांनी म्हणजे बहुजन समाजातील योद्ध्यांनी पेशव्यांकडे अशी मागणी केली की आम्हाला भाऊ म्हणून तुम्ही जर का स्वीकारत असाल तर आपण इंग्रजांविरुद्ध लढाई लढूया आणि आपण 100% आपली जो विजय आहे हा विजय आपण मिळवू शकू. मात्र त्यांनी अट अशी होती की आपण सारे भारतीय हे एक आहोत. अशा पद्धतीचं त्याने सांगितल्यानंतर पेशव्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आला आहात, जे क्षुद्र म्हणून आहात, तर तुम्ही आमची बरोबरी करू शकणार नाहीत. तर तुम्ही आमची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं तुम्ही आमच्याबरोबर लढलं पाहिजे, इंग्रजांच्या विरुद्ध लढलं पाहिजे. मात्र तुमची जागा ही तिथेच राहील. अशा वेळेला जे बहुजन शूर योद्धे होते, मी बहुजन यासाठी म्हणतोय की महार जे लोक होते त्याच्याबरोबर अजूनही काही शूद्र, त्यावेळेचे शूद्र म्हणजे कमी जातीतले असे लोक एकत्र आले होते. आणि म्हणून त्यांना मी बहुजन असं म्हणतो. कारण आजच्या परिस्थितीमध्ये ज्यांना आपण SC कॅटेगरीतली लोक म्हणतो, असे लोक एकत्र आले होते. आणि त्यांनी मग तिथल्या तिथेच त्यांनी असं डिक्लेअर केलं, आम्ही मरू तर आमच्या बंधूंच्या हातूनच मरू, पण आम्ही माघार घेणार नाही. आम्ही डायरेक्टली इंग्रजांच्या बरोबरीने लढू आणि हे युद्ध आम्ही जिंकू. अशा पद्धतीने स्वकीयांविरुद्ध दिलेला हा लढा होता. हा, खूप छान उत्तर दिलं तुम्ही. तर माझा दुसरा प्रश्न आहे की 500 महारांनी 28,000 पेशव्यांना ठार मारले असे का म्हटले जाते? बघा, इतिहास असा आहे की इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये युद्ध होत होतं. आणि हे युद्ध म्हणजे 31 तारीखच्या रात्री आणि 1 तारीखच्या पहाटेपर्यंत हे युद्ध चाललं. या युद्धामध्ये इंग्रज हे हारायला चालले होते. म्हणजे एकतर्फे इंग्रज हा हारत असताना त्यावेळेला इंग्रजांनी आपण आता हारत आहोत तर आपण आपली हार मान्य करायला हवी. अशा वेळेला 500 जे महार आणि इतर बहुजन समाजातील जे काही योद्धे होते
त्यांनी सांगितलं की हरणं हे आमचं काम नाही, आम्ही मेलोच तर आमच्या भाऊ बंधूंपासून आम्ही मरू, पण आम्ही माघार घेणार नाही. आणि मग त्या 500 जणांनी 28,000 जे पेशवे होते त्याने गार केलं आणि तिथूनच एका एका व्यक्तीने 56 लोकांना मारलं. आणि त्याच्यामुळे असे एक म्हण आहे की असे किती पाहिले 56, म्हणून त्या 500 लोकांनी एवढ्या मोठ्या संख्या म्हणजे 28,000 पेशव्यांना गार केलं, मारलं आणि ती लढाई जिंकली. आणि त्याच्यामुळे हा इतिहास असा सांगतो आहे की 500 लोकांनी 28,000 लोकांना त्यावेळेला मारलं. अतिशय उत्तम असं पप्पांनी उत्तर दिलेलं आहे. तर मी पप्पांना तिसरा प्रश्न विचारत आहे. हा जो 500 शूरवीरांचा जो इतिहास आहे तो शालेय अभ्यासक्रमात का नाही समाविष्ट केला जात? हा प्रश्न मी आधी पण थोडं सांगितलं होतं की स्वकीयांविरुद्ध केलेली ही लढाई भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक 1 जानेवारीला त्या ठिकाणी जात होते. आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की हे जे युद्ध आहे हे भारतीयांसाठी भूषणावं नाहीये, म्हणजे गौरव करण्यासारखं नाहीये, तर इथे फार मोठ्या आत्मसन्मानाची ही लढाई होती. आणि आपल्याच भारतीयांचा पराभव आपल्याच भारतीयांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे हा जो इतिहास आहे हा इतिहास कुठेतरी दडपला गेला आणि तो इतिहास पुढे आला नसल्यामुळे, कारण हा इतिहास एक कसं पाहायला गेलं तर माणसाला माणूसपण देण्यासाठी केलेली ही लढाई होती. आणि त्यामुळे हा जो काय इतिहास आहे हा पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये असायला हवा होता. मात्र आपल्याकडे तशी हा जो इतिहास आहे हा इतिहास पुढे न आल्यामुळे हा इतिहास अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिसत नाही. छान असं कारण तुम्ही दिलात. माझा शेवटचा प्रश्न आहे की यातून आपण सर्व जनतेने काय संदेश घ्याल? बघा, महात्मा ज्योतिराव फुले किंवा त्याच्या आधी जे शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांची जी लढाई होती ही समतेसाठीची लढाई होती. जेवढे लढे झालेले आहेत ते समतेसाठी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं भीमा कोरेगाव ही लढाई देखील समतेसाठी झालेली आहे. आणि म्हणून या लढ्यातून समस्त भारतीयाने घेतलं पाहिजे की आपण एक बंधुभाव म्हणून, आपण एक भारतीय म्हणून एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेतून आपण एकत्र असलं पाहिजे. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा वर्णभेद असता कामा नये, अशा प्रकारचा संदेश या लढाईतून आपल्याला मिळतो. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या भारतीयांनी या लढ्यापासून आपण संपूर्ण भारतीय म्हणून आपण एकत्र एक आहोत, अशा प्रकारचा संदेश आपण घेतला पाहिजे. धन्यवाद. अशी खूप छान माहिती दिली पप्पांनी. मला आकलन झालं. आता माझा लहान भाऊ यश चंद्रशेखर जाधव माझ्या पप्पांना, माझ्या वडिलांना प्रश्न विचारणार आहे. यश. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर आज मी तुम्हाला तर माहितीच आहे आज 1 जानेवारी आहे, म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी साठी पहिली शाळा सुरू केली होती. तर त्याच बाबतीचे प्रश्न आज मी पप्पांना विचारणार आहे. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत हा दिवस महत्वाचा का आहे? यशने आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ज्या क्रांती ज्योतीमुळे आज समस्त भारतीयांमधल्या महिलांनी आज उत्तुंग भरारी मारलेली आहे, त्याला कारण म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. तुम्हाला माहित आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी
1 जानेवारी 1948 साली मुलींची पहिली शाळा आग्रहाने काढली होती. याचं कारण असं होतं की हे जे फुले दाम्पत्य असं त्यांना वाटत होतं, फुले दाम्पत्याला असं वाटत होतं की घरातील स्त्री शिक्षित झाली तर समाज शिक्षित होतो आणि समाज शिक्षित झाला तर संपूर्ण देश हा शिक्षित बनतो. या धारणेतून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिरावांना सांगितलं की आपल्याला पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये सगळ्यात पहिली मुलींचीच शाळा काढली पाहिजे. आणि या पाठीमागील त्यांचा उद्देश हाच होता की मुलींनी शिकलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे की पूर्वी ज्या मनुसंस्कृतीने वेढलेला समाज होता त्यावेळेला मुलींना म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा आणि कुठलाच अधिकार नव्हता. आज सुशिक्षित महिला झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आजचा हा दिवस आहे 1 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा, पहिली मुलींची शाळा म्हणून आपण साजरा करीत आहोत. त्यांनी मुलींची शाळा असावी असे का वाटले? ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की शिक्षण हेच आपल्याला अधोगतीचं कारण आहे. म्हणजेच इथला जो बहुजन वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्याच्या अधोगतीला शिक्षण हेच कारण असल्यामुळे त्यांनी पुण्यामध्ये शाळा काढावी अशा प्रकारची सूचना किंवा अशा प्रकारचं त्यांचं जे म्हणणं होतं हे सावित्रीबाईंना बोलून दाखवलं. आणि त्यावेळेला सावित्रीबाई सुद्धा बऱ्यापैकी लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकल्या होत्या. त्या ज्योतिराव फुलेंमुळेच शिकल्या होत्या. आणि त्यावेळेला या समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर पहिली मुलींचीच शाळा असावी हा आग्रह सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिराव फुले यांना बोलून दाखवला आणि त्याप्रमाणे त्यांनी ती शाळा काढली. तुम्ही छान उत्तर दिलं. आता माझा तिसरा प्रश्न या आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान काय होते? ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी आपल्या सर्वांना सांगेन की ज्योतिराव फुले, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी इंग्रजांची सत्ता असताना म्हणजे ब्रिटिश कालावधीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी समाजाच्या हिताच्या केलेल्या आहेत. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी शिक्षण याला फार महत्व दिलेलं आहे. आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं ज्यावेळेला त्यांना कळालं त्यावेळेला त्यांनी या सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या, त्यांना लग्न झाल्यानंतर पूर्ण शिकवलं, त्यांना तयार केलं आणि त्या या भारत देशाच्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, असं एक उच्च शिक्षित म्हणून असं म्हणूया की त्यांनी किंवा हजारो शिक्षिका निर्माण केल्या. अशा शिक्षकांना शिक्षण देणाऱ्या अशा शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या ज्या वेळेला तयार झाल्या याचं संपूर्ण श्रेय हे ज्योतिराव फुले यांनाच जातं. म्हणून या शाळा काढण्यामागे किंवा ही जी मुलींची शाळा आहे यामागे ज्योतिराव फुलेंचं फार मोठं योगदान आहे. आता माझा शेवटचा प्रश्न या आहे की या निमित्त जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं असं की आजही ज्योतिराव फुले यांच्याबद्दल किंवा त्यांनी केलेले जे कार्य आहे याबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना नाही आहे. कारण हा जो शिक्षण देण्याचा जो उपक्रम आहे हा उपक्रम एवढ्या दूरगामी असा होता की त्यांनी पुढील बऱ्याच वर्षाची जो इतिहास आहे, मागचा जो इतिहास आहे आणि पुढचं भविष्य समाजाचं कसं असेल याबाबतचा विचार ज्योतिराव फुलेंनी आधीच तयार केला होता. आणि म्हणून ज्योतिराव फुले यांच्यामुळेच आज आपण आजचे हे दिवस बघत आहोत. आणि त्यानंतर ज्योतिराव फुलेच्या नंतर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं
त्यांनी देखील ज्योतिराव फुलेंना आपला तिसरा गुरु मानला आणि हा गुरु मानत असताना त्याने शिक्षण हा जो कानमंत्र आपल्याला दिला होता तो कानमंत्र बाबासाहेबांनी पूर्णत्वास नेला. कारण जसं ज्योतिराव फुले यांनी शाळा काढल्या, शाळा उघडल्या, त्याच धर्तीवर बाबासाहेबांनी देखील या देशामध्ये बऱ्याच महाविद्यालय, शाळा ह्या ओपन केल्या. मुळातच शिक्षण याचं महत्व हे ज्योतिराव फुलेंकडून आपल्या सर्वांना त्याचं महत्व कळालं आणि म्हणूनच आजची ही प्रगती आपण पाहत आहात. बंधूंनो, आज माझ्या दोन्ही मुलांनी मला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांमधून आपल्याला समजलं असेल की आपल्याला ज्योतिराव फुले यांच्याबद्दल किंवा एकूणच ही जी काही चळवळ आहे, फुले दाम्पत्यांची चळवळ आहे किंवा ज्याला आपण असं म्हणतो फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, या चळवळीला पुढे न्यायचं असेल तर हा इतिहास प्रत्येकाला माहिती असला पाहिजे. आजच्या या शौर्य दिनानिमित्त आणि सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी काढलेल्या यांनी सुरू केलेल्या शाळेच्या निमित्त आपल्या सर्वांना, संपूर्ण भारतीयांना, महिलांना मी खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. अशाच प्रकारच्या न्यूज किंवा अशाच प्रकारच्या मुलाखती ऐकण्यासाठी आपण आपली महासत्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि फॉरवर्ड करा ही आपल्याला विनंती करतो.